आज ना आजीनी थोडीशी वेगळी आणि चवीलाही एकदम मस्त, ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील, अजिबात कडू न होतील अशी भाजी केलेली आहे। त्यासाठी ना आजीनी हे असे गोल काप केलेले आहे आणि त्याच्यातल्या जेवढे शक्य होईल तेवढ्या बी असं चाकूचं जे टोक आहे त्याने सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे। आता सगळे याच पद्धतीने कापून घेतलेले आहे आधी, आणि त्याच्यातल्या बिया पण काढून घ्यायच्या आहे। पण आधी सगळं कापून झालं का मग त्याच्यातल्या चमच्यानी किंवा चाकूनी अशा बिया काढून घेतलेल्या आहे, जेवढ्या निघतील तेवढ्या। आता अशा पद्धतीने ना सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि ते एका भांड्यामध्ये सगळ्या कापून घेतलेल्या फोडी ठेवलेल्या आहे। याच्यातल्या ना सगळ्या बिया जेवढ्या निघाल तेवढ्या, बाकीच्या ज्या कावळ्या बिया होत्या ना त्या निघाल्या नाही, मग त्या तशाच ठेवलेल्या आहे। आता याच्यामध्ये ना सगळ्यात आधी मीठ टाकून, आणि मीठ टाकताना थोडंसं जास्तच मीठ टाकलेलं आहे। आता हे जे मीठ आहे ना सगळ्या फोडींना असं चोळून घेतलेलं आहे। हळद टाकलेली आहे 1 चमचा, त्याच्यात लिंबू, हळद, मीठ त्याला चोळून ठेवते। लिंबू पिळून टाकलेले म्हणजे याला आजीला चोळून ठेवते। आता थोड्या टाइम असेच ठेवायच्या या फोडी। आता पाणी टाकीते, धुवून घेते। 20-1 मिनिट आजी याच्यात पाणी टाकून चांगलं धुवून घ्यायचंय। पाणी टाकून जास्तीचं मीठ आणि कडू पाणी असतं ना ते पण निघून जातं। याच्यातलं जे मीठ लागलेलं आहे जास्त आता असं पिळून घेते आजी आणि चांगलं। याच्यातलं जे कडू पाणी आहे ते सगळं निघून येतं। आता याच्यातलं जे पाणी असं पिळून काढलेलं आहे सगळं, तवा ठेवलेला आहे। आता या ज्या फोडी आहे ना त्या सगळ्या तेल टाकून, थोडंसं तेल टाकून किंवा मग जास्त तेलात टाकूनही तळून घेतल्यात चालेल, पण थोडं तेल टाकून या सगळ्या अशा तळून घेतलेल्या आहे। आता 80 ते 90% शिजल्या गेलेलं आहे। आता एक वाटण बनवायचं आहे। मसाले कोणतेही मसाले न टाकता आता हे थोडासा तुकडा असं ओलं किंवा सुकं घेतलेलं आहे खोबरं आजीने, त्याच्यातच लसूण टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, 5 ते 6 तिखट ज्या मिरच्या असतात त्या टाकलेल्या आहे, थोडेसे धणे टाकलेले आहे, 1 चमचा जिरे टाकलेले आहे। आता ना पाणी न टाकता हे सगळं वाटून घेतलेलं आहे हे वाटण। आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात पुन्हा 2 चमचे तेल टाकलं, दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतले होते। कांदा चांगला लाल होऊन दिलेला आहे। आता आपल्या ज्या तळायच्या असत्या ना पोपटी मिरच्या त्या 2 ते 3 घेतलेल्या आहे। ते या भाजीमध्ये ना एकदम खाताना छान लागत्या, आणि त्या आहे ना अशा मधोमध अशा कापून घेतलेल्या आहे त्या पण टाकते कांद्यासोबत, त्या तळून निघाले गाठी। कढीपत्त्याचे पानं टाकलेले 5 ते 6 स्वच्छ धुवून। आता हे जे वाटण केलेलं होतं ना ते पण टाकते याच्यात। वाटण चांगलं कांद्यामध्ये भाजून घेतलेलं आहे। वाटणही चांगलं कच्चापणा जातोय तेवढा वेळ भाजून घेतलेलं आहे। आणि आता या तळून घेतलेल्या ज्या फोडी, आता हळद नाही टाकली कारण हळद आधीच टाकलेली होती याच्यामध्ये। पिवळे फोडी झालेल्या पण आहे, धुतल्या पण त्या, हळद काही सगळी निघाली नाही। आणि आता फक्त एकदम थोडंसं चवीनुसार मीठ, कारण मीठ टाकलेलंच होतं जास्त,
जास्तीचं कडू होऊ नये म्हणून, कडू पाणी निघून जाण्यासाठी. आणि त्याच्यातला काही अंश असतो मिठाचा, म्हणून मग थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आता ना थोडासा गुळाचा खडा, आणि आता हे पुन्हा 80 ते 90% शिजलेलं होतं. पुन्हा थोडंसं असं शिजून देते. आता मीठ टाकल्यामुळं थोडंसं पाणी सुटलं, तेवढ्या पाण्यातच ते शिजून दिलं. आणि आता भाजून घेतलेल्या जाड शेंगदाण्याचा कूट केलता तो पण टाकला. पुन्हा शेंगदाण्याचा कूट शिजून घ्यायचा आहे. आणि इतकी मस्त अशी चवीला ही भाजी झाली होती ना. आता सगळ्यात शेवट ना कापून घेतलेली कोथिंबीर टाकते आणि चांगलं असं हलवून घेते सगळीकडं. हे बघा, उपास सोडायला एकदम कोणतेही जास्तीचे मसाले न टाकता ही आपली भाजी झालेली आहे. आणि अशी उपास सोडण्यासाठी साधी सोपी ही जेवणाची थाळी बनवून झालेली आहे.